फुल फुल फुल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. निघालो फ्रेंड्स आपण बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तिथं आपण स्टेसाठी चाललेलो. एवढंच की जाता आता आपण जायचं पहिलं आपण टाकी फुल करून घेतली. लकीली आपण पोहोचल्यावरती बोट पण आहे. हे झाले स्कूटीचे फक्त त्यांनी 5 रुपये घेतले. तिकीट वगैरे काढून सगळं क्लिअरन्स झालंय. आता लेट्स हेड टुवर्ड्स फॉन्सेका बीच रिसॉर्ट. तुझ्या मॅपवर सरळ दाखवता ना? ओके. आपण तर बीचवरती आलो, पण ते हॉटेल कुठे आहे फॉन्सेका? मस्त असं आपण बीचवरती आलोय. एवढंच की ते हॉटेलचा रस्ता आपल्याला एका दादानी सांगितला बीचवरूनच आहे. थोडंसं ड्राईव्ह करत आलो आणि समोरच आहे फॉन्सेका रिसॉर्ट. स्कूटी आपण पाठीच पार्क केली आहे. आता बघू चेक इन फॉर्मॅलिटीज वगैरे काय काय. इथेच ऑफिस. फायनली वी आर इनसाइड द रूम. आपण घेतलाय कॉर्नरवाला, म्हणजे थोडासा आपल्याला बीच व्ह्यू पण दिसेल. आता ब्रेकफास्ट येईल थोड्या वेळात. आपण थोडंसं फ्रेश अप होऊन घेऊ. मॅच पण चालू आहे. तर प्राइसिंगचा जर कोणाला सुरुवातीला फ्रेंड्स प्रश्न पडला असेल तर आपण ते पहिलाच क्लिअर करू. आपल्याला आज सकाळी 10 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 3500 ला पडलाय. ते पण डिस्काउंट ह्याच्यासाठी भेटले कारण की आज माझा बर्थडे पण आहे आणि मी त्यांना सांगितलं आजच आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. त्याच्यातच ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे एका टाइमचा. तर आता ब्रेकफास्ट येईल थोड्या वेळात. आपण तर कमी सांगितलं, त्यांनी बेबीसाठी पण अजून वेगळं ब्रेड बटर वगैरे काय 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 बोललेत ते देतो बोल. येस, मस्तपैकी आता AC लावलाय, चिल्ड. आता थोड्या वेळ बसू. पूलचा मी विचार करत होतो, पण पूलच्या इथं चार्जेस दिलेत रे. 200 रुपये 2 तासाच्या ॲडल्टला. मन केलं तर जाईल थोडंसं. हो जा. हॅपी अॅनिव्हर्सरी. असं आहे बघा फ्रेंड्स रूम. मस्त एकदम. आणि या साईडला छोटंसं कबड पण भेटलं आपल्याला. एक डस्टबिन आणि आतमध्ये वॉशरूम टॉयलेट. अच्छा, वॉशरूम गुड टू यूज. आणि ते पण गिझर सोबत. जेट्टीवरून इथे पोचता आपल्याला झाले होते 15 मिनिटं. स्कूटीवरती होतो म्हणून. हां 15 ना. आय थिंक ब्रेकफास्ट इज हिअर. करून घेऊया नाश्ता. बाकी फ्रेंड्स माझा तर नाश्ता झाला, पूजाचा पण झाला. पूजा आता बुबूला भरवते कधीपासून, पण आम्ही दोघांना रिलॅक्स करतो आल्यापासून. आणि एक व्यक्तीना बस खेळण्यात बिझी आहे. त्याचं एन्जॉयमेंट आपल्यापेक्षा म्हणजे आमच्या दोघांपेक्षा दुप्पट तिप्पट चौपट त्याचं एन्जॉयमेंट चालू आहे. तेव्हा दिसतं कुठे पण काही मस्ती चालू आहे. या टेबलवर त्या टेबलवर बेडवरती तिकडे. आता तर भलतंच काहीतरी उभी राहिली आहे. काय चालू आहे हे? जेवण जर बेडवरती पडलं थोडं पण मग तर भेटणार आहे दाडाकडून तुला. झाले आहेत 3 आणि लंचचा टाइम 3 पर्यंतच होता. बट मी झोपलो होतो मस्तपैकी. झोपलो आम्ही 2-3 तास. पूजा मी बुबू तिघं पण. आता मस्तपैकी फ्रेशअप होऊन इथे बीबी शो बसलाय. या साईडला आहे पूल. बट सध्या तरी पूलचा काय प्लॅन नाही आहे. नंतर झाला सर बघू. तसं पण पूल 5 वाजेपर्यंत चालू आहे. आता आपण चालू आहे लंचसाठी. बघू लंच चालू असेल का. 3 पर्यंतचा टायमिंग होता. टायमिंग तर क्लोज झाला त्याचा. तर बघा मधला असा काय पॅसेज. खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत फ्रेंड्स इथे स्टेजचे. डॉर्मेटरी पण आहे जी ॲक्च्युली बीच साईडलाच आहे. आतमध्ये मस्तपैकी AC चिल्ड डिलक्स काइंड ऑफ रूम्स. पार्किंग पण आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर. पूल आहे. त्यात खास करून ज्यांनी हॉटेल्स ठेवलेत खायला प्यायला वगैरे ते एक्झॅक्ट बीच साईडलाच आहेत फेसिंग. सर्व बघूसाठी गार्डन पण भेटलं छोटंसं. आणि या साईडला हॉटेल्स.
पूजन बुकू गेलेत वर अगोदरच जेवायला. कुठे दिसत का नाही? कुठे दिसत का नाही ते दोघी पण? तुम्हाला कुठे दिसले पूजन बुकू? मला प्लीज सांगा. शिट, कुठे लपतात ना दोघी पण? म्हणजे शिड्या चढून येईल व्यक्ती तर त्याच्या पाठीच बरोबर लपतात, पण ते दिसत नाहीत कुठे. ते कुठे गेले त्या? तर असा काय मेन्यू सध्या अवेलेबल आहे या साईडचा आणि या साईडला. ऑर्डर देऊन टाकली आपण. मी बसू शकतो की तुटेल? त्याला आधी 2 लाख झालं. हा मग राहू दे. आता तुटणार नाही ते. माझा वजन तुझं वजन जरा डिफरंट. अरे वा वा वा. हो रिअल वाला दिवसाचा ना डब्यावाला. होय चल लीची देतो ना. नॉन अल्कोहोलिक क्रॅनबेरी दे ना. 3 सिस्टर्स. आता होती सगळीकडे तेच प्रमोट करतात येतं. कसं उतर खाली ते बघ, ते ज्यूस घेऊन आले बघ लिचीचा. तो लिचीचा ज्यूस आला आपला. थँक्यू. लिचीचा ज्यूस आहे बुकजुरीसाठी. जर मला ह्याच्यात ठेवायला दिलं पाहिजे होतं. हो बुगू बुगू चेअर बुगू ऐक संपलंय. बुगू चेअरवर बस ना बेटा. तरीला पूर्णच करतो. चेअरवर बस. पाव्या चेअरवर बस. हॅलो हा म्हातारी, ही भाव्य ऐकत नाही. येत आहे का तुम्ही? बोलो Here it is 0% अल्कोहोल. तिथे बस मग. या आता राहू दे. रील्स काढायला चाललो होतो आपण, पण तितक्यात आपली ऑर्डर आली आहे. रेड चिली मागवलंस ना? सगळा त्याच्यात बटाटाच आहे. काय करू आता, नवीन नवीन वेजिटेरियन झालं ना, माहित नाही काय ऑर्डर करायचं. इसके अलावा और कुछ है क्या नॉन अल्कोहलिक में? रिओ आपला दुपारचा सेकंड मेन्यू पनीर टिक्का बिर्याणी. आता जर मी पण नॉनव्हेज खात असतो तर आता माझा मेन्यू काहीतरी वेगळा असता आणि माझ्यामुळे पूजाचा मेन्यू पण काहीतरी वेगळा असतो. हा मी तर हेच खाल्लं असतं. हा सोमवारला. बेटा चल ना बेटा, कपडे चेंज करून बीचवर जायचं आपल्याला. प्लीज बेटा प्लीज. तुला बीचवर नाही यायचं? पूजा ती तिकडे स्कूटी शिकते, एकटीच चालवते ती तिच्या परीने. त्या साईडला बघा बऱ्यापैकी सगळे कोण कोण येऊन थांबलेत. कोण कोण कपल्स, कोण कोण फ्रेंड्स, कोण कोण फॅमिलीज. मस्तपैकी सगळ्यांचा टाइमपास चालू आहे. इथे बुग्गूचा टाइमपास चालू आहे. असे बोलवणार मम्माला आवाज जातो सिटीचा. फ्रेंड्स बुग्गू आता मम्माला शिटी मारणार. ओके 1 2 3. किती भारी आहे ना. म्हणजे असं जर स्टेसाठी जरी नसतो आलो ना तरी आपण असं दुपार संध्याकाळ स्पेंड करायला इथे येऊ शकतो. आपल्या घरापासून हार्डली हाफ एन आवर वरती समजा, जर ट्रॅफिक वगैरे नाही भेटलं तर. सच अ नाईस प्लेस टू चिल. अरे काय नाही होत, पायाला माती लागली. एवढं नाही घाबरायचं, सोड पडू दे. पाण्यात पाय दे, पाण्यात पाय दे, पाण्यात पाय दे, पाय दे. होणार बेटा, माझ्या पण लागली. पाणी आलं, पाणी
तर पण आता खायला आलोय फ्रेंड्स मलाई गोळा. मी खातोय मलाई गोळा आणि पूजा साधा गोळा खाणार आहे. दे ना वो ब्लू कलर का कौन सा आता है? हाँ बटरस्कॉच वो वाला दे देना. बटरस्कॉच मलाई गोळा मी खातो आणि पूजा काला कटा. तुला काहीच नाही आहे. तर मस्तपैकी टाइमपास करून झाला आपल्या बीचवरती आणि गर्दी आता खूप वाढली. जेवढी सुरुवातीला आलो तेव्हा काहीच नव्हती. तुझा टाइमपास होत असेल असं बसून. खास करून दोघांना मजा का वाटते माहिती असं बसून दोघांची पाठ टेकायला. ही गोष्ट आपल्याला मिसिंग वाटते स्कूटीवर 2 व्हीलरवरती बसल्यावर. जाऊया. खूप लोक आहेत जे स्कूटी आणि 4 व्हीलर शिकायला येतात म्हणजे हात साफ करायला. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवरती हात साफ करायचा आहे जरा प्रॅक्टिस करायची आहे तर इथे बेस्ट जागा आहे कारण की खूप लोक इथं करायला आले प्रॅक्टिस. चला लेट्स गो इंटर हॉटेल. असली मजा तर फ्रेंड्स अशा सगळ्या ठिकाणी बघा लाइटिंग लागली की मग मजा येते बघायला. राईट ते बघा लाइटिंग लागली आता. बाकी याची प्रॉपर आपण रील पण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती दिसेलच आपल्याला. पुन्हा आपण आलोय हॉटेलमध्ये फ्रेंड्स आणि बघा वरच्या साईडची लाइटिंग वगैरे असं काय सिटिंग अरेंजमेंट. मेन गोष्ट बॅल्कनीवाला व्ह्यू. ये मस्तपैकी इथे ब्रेकफास्ट करायला संध्याकाळी जेवायला का असे ना मस्त आहे. समोरच बीच. तर पूजा आता काय बेस्ट होतं पूजेसाठी आतापर्यंत जेवढा टाइम स्पेंड केला तेवढा स्कूटीवर पाठी बसून है ना. ते छान होतं मस्त वाटलं. आणि फ्रेंड्स असे खूप होते बरं का जे असे एन्जॉय करत होते. नाही तर कोणी म्हणाल की तुम्ही हे काय करताय बरोबर नाही नाही ते नाही. खूप जण आहेत तसे एन्जॉय करतात. असं टायटॅनिक सारखं फील होतं असं बोटच्या कॉर्नरला उभा राहून हवा येते समुद्र आहे पुढे. झालं का फिल्मी. चला पण पुढचं पण करूया ना टायटॅनिक मधलं नाही असं उभा राहतात ते. अरे किती भाव करायचं बेटा नाही वाटत भीती. चल पूजा पूजा तिथे कोण आहे. टाइम फॉर डिनर. जसं फ्रेंड म्हटलं होतं इथे ॲक्च्युली संध्याकाळच्या टायमाला जरा जास्त रौनक चौनक म्हणजे लाईट वीट चालू झाल्यावरती अजून जरा चांगलं निखरून येतं. खरंच आहे की ना. छान वाटतं. हो छान वाटतं. हो हे आपला पाठचा आणि मेन अट्रॅक्शन तर बघा समोरचं स्टार्टिंगचं हॉटेल्स आणि हे. तर थोडासा आपण घरी पण थोडंसं मस्तपैकी रिलॅक्स केलं मगाशी आणि आता जेवता जेवता त्याच्यानंतर पण थोडंसं रिलॅक्स करू. द डिनर इज रेडी. त्याच्यामध्ये आहे आपलं पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि व्हेज शेजवान फ्राईड राईस. काय खातो बेटा मी. मम्मा बरवते बघ बघ. गेले बेटा गेले मच्छर गेले. काय पुसायचं आहे मच्छर. हा काय खावा आता बेटा सगळं संपलं. हे पण संपलं चटणी पण संपली फ्राईज पण संपले. काय बाकी आहे. संपलं बेटा तू खावा बेटा संपलं बाकी. तुला मजा आली बेटा तुला मजा आली इथे मज्जा केली. आपण बीचवर गेलेलो ना संध्याकाळी. रात्रीचं तर हिला बीचवर नको. हा रात्रीचं म्हटलं हिला बीचवर नको आता. हा हा नाही पण वॉक केलं असं 5-10 मिनिटं. बेटा पाणी पिऊन पिऊन पोट भरतेस तू बस कर. ते हो Time for happy friends. Cake cutting time. And this cake is for anniversary as well as birthday also. हे पूजा का लिहिलं. ओके हर्ष पूजा हर्ष तुझा. केक हॅपी अॅनिव्हर्सरीचा आहे बिकॉज हॅपी बर्थडेचा. काल रात्रीच आपण पेस्ट्री पण कापली होती राईट. त्या हॉटेल्स यांचे स्टाफशीच आपण बोलून केक पण अरेंज केला होता. तर हिअर इट इज नाव इट्स टाइम. दिवस पण संपत आलाय 10:30 होतात आहे आणि प्रॉपर आपल्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि हे आपलं
विधी पद्धतीने झालेल्या लग्नाची 24th माझ्या बर्थडेच्या दिवशी झालेला त्याची अॅनिव्हर्सरी. ओके नाव ए बुग्गू ब्लो कर केक. लवकर थांब, मी पण पकडणार ना, हर्ष पण पकडणार. हा पुढे आता मी केकच पुढे घेतो. चला हो का? फुक तिला पकडणार. फुक फुक. अरे वा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हर्ष, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा डॅडा. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आपली जशी पण 6 तारखेची अॅनिव्हर्सरी आपण काय जास्त सेलिब्रेट केली नव्हती. मी देते. मी गेलो होतो कोर्ट मध्ये, हा. पूजा घरी होती, काही जास्त करता आलं नाही. तर म्हटलं त्याच भावाने बर्थडे पण आणि अॅनिव्हर्सरी पण, म्हणून थोडासा वेगळा काहीतरी प्लॅन केला पहिल्यांदा. आणि आपण तिघच निघून आलो स्टे साठी. कसं वाटलं पूजा? छान वाटलं, मस्त वाटलं. खास करून जे बीच वरती संध्याकाळी एन्जॉय केला ना, एन्जॉय म्हणजे काय राईडच आपण केली. कारण की काय बोलतात त्याला, आपण घोडागाडीचा वगैरे पण प्लॅन होता, पण स्कूटीवरतीच आपण जे एन्जॉय केलं सी साईडने. हा पूजा ड्राईव्ह करत, मजा आली. घोडागाडी ना आपण घोड्याची राईड काहीच नाही केली, मग त्यातच मजा आली. आणि एन्जॉय केलं बीच साईडला बसून, थोडं रिलॅक्स. आता हाय आपलं एडिटिंग वगैरे पण काम, आता रात्र चालू राहिलो वगैरे, बट आय एन्जॉय इट. पूजा मजा आली, खरंच मजा आली, खूप छान वाटलं. बघू यू एन्जॉय. तू एन्जॉय नाही केलं का? आता उर्वरित केक आपण हॉटेल स्टाफला आपण उर्वरित केक देऊन टाकू, बिकॉज आपण पण हे काय एवढा नाही खाऊ शकत. आणि चांगलं वाटेल आम्ही त्यांच्याशी शेअर शेअर केलेलं. आणि स्टाफ ऍक्च्युली खूप कॉपरेटिव्ह आहे, छान आहे. खूप हेल्पिंग आहे. बाकी मी आता माझी एज झाली 31. 30च्या वरती झाला आहोत. यस. 30 अबाव झाला. प्रौढ व्यक्तीमध्ये येणार, प्रौढ माणूस हा, माणसाच्या ह्याच्यात येणार, माणसाच्या. कॅटेगरी हा, त्या कॅटेगरीमध्ये येणार. मुलाच्या नाही. तुला ठेवलं काय ते कामाला? मुलाच्या नाही ना आता. आता मुलं काय, आता ही मुलाच्या ह्याच्यामध्ये त्याची मुलगी येणार ना. ती तर बाळाच्या कॅटेगरी मध्ये. चला तर मग असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. थोडंसं बघू जमलं तर बीच वरती जाऊ वॉक करायला, घरी जाऊन आपण रूम वरती जाऊन रेस्ट करू, थोडंसं इथं चालू फिरू वगैरे, पोट थोडं हलकं करू. मस्तपैकी फ्राईड राईस खाल्ल्या, केक आपण शेअर करून टाकू स्टाफ सोबत. मी देते तुम्ही इतका वेळ दिला तुमचा असं आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाय कर. नाही करणार ते, तिला ते जे पाहिजे ते तेव्हाच ती करणार. And yes, heartily thanks for each and every comment on yesterday's vlog, wishing me happiest birthday. Heartily thanks to all of you. And किती happy. Thank you बेटा. नको बेटा. अरे घे ना. बस. Thank you.